हिरवाईने नटलेला पश्चिम घाट. मुंबईच्या उत्तरेपासून गोव्याच्या सीमेपर्यंत पसरलाय. जैवविविधतेनं संपन्न असा हा घाट. त्यातही आंबोली घाट आपलं लक्ष वेधून घेतो. आंबोली म्हटले की आपल्या नजरेसमोर येतो इथं असणारा धबधबा आणि घनदाट धुकं. पण हे सोडून सुद्धा आंबोलीमध्ये बरंच काय आढळतं. इथली जैवविविधता फार महत्वाची आहे आणि ही जैवविविधता जगासमोर आणणारी मलबार नेचर कॉन्झर्वेशन ग्रुप आपल्या सोबत आहे. आज आपण या ग्रुप सोबतच इथल्या जैवविविधतेची सफर करणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीपासून अवघ्या 30 किलोमीटरवर सह्याद्रीच्या घाट माथ्यावर वसलेलं आंबोली. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून आंबोलीची ओळख. समुद्र सपाटीपासून 750 मीटरवर असणाऱ्या याच आंबोलीत वर्षाला सरासरी 3500 मिलीमीटर पावसाची नोंद होते. पश्चिम घाटाचा एक छोटा भाग आंबोलीनं व्यापलाय, पण जैवविविधतेच्या दृष्टीनं तो तेवढाच महत्वाचा आहे. आंबोलीतील जंगल निमसदाहरित आहे. इथं जास्त पाऊस पडतो, त्यामुळं याच जंगलात हजारो प्रकारचे वृक्ष, विविध प्रकारचे प्राणी, पक्षीही आढळतात. याच संपत्तीचा शोध घेण्यासाठी आम्ही खळाळणारे ओढे, दाट धुकं आणि काट्याकुट्यातून वाट काढत निघालो. जसं जसं पुढे निघालो तशी निसर्गाची वेगळी रूपं पाहायला मिळाली. घनदाट जंगलात फुललेली विविध रंगाची आकर्षक फुलं धुक्यातून वाट काढताना अधिक आकर्षक वाटत होती. आणि त्या फुलाबद्दलची आणि झाडाबद्दलची माहिती आमचे वाटाडे हेमंत ओगले आणि काका भिसे देत होते. याच आंबोलीत मलबार नेचर कॉन्झर्वेशन ग्रुपच्या माध्यमातून हे दोघेही जैवविविधतेचा अभ्यास करतायत. आंबोलीमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं की 20-22 प्रकारचे बेडूक आपल्याला इथं मिळतात. 30 ते 32 प्रकारचे रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे प्राणी आपल्याकडे इथं मिळतात. असंख्य प्रकारची वाईल्ड फ्लॉवर्स म्हणजे ज्या प्रकारे कासला फ्लॉवरिंग होतं तशीच काही दुर्मिळ आणि मोठ्या संख्येने असणारी फुलझाडं, तेरडे इथंही आहेत. ओव्हरऑल पश्चिम घाटामध्ये जो बायोडायव्हर्सिटीचा रिचनेस आहे त्याचा एक आंबोली भाग असल्यामुळं इथंही त्याच प्रकारचं जैवविविधता आपल्याला बघायला मिळते. याच जैवविविधतेची सफर करताना आम्हाला पाहायला मिळाला तो भक्ष्यासाठी बसलेला हरण टोळसा. महाराष्ट्रात सापडणाऱ्या एकूण सापाच्या प्रजातीपैकी 30 ते 32 प्रकारचे साप या आंबोलीत आढळतात. त्यापैकी आम्हाला कॅटस्नेक, ओढ्याच्या काठी वाळलेल्या झाडाच्या फांदीवर बसलेला मलबार पीट वायपर म्हणजेच मलबारी चापडा आणि ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक, गांडुळासारखा दिसणारा शील्ड टेल म्हणजेच खापर खवल्या पाहायला मिळाला. या आंबोलीत एवढंच पाहायला मिळतं असं नाही,
तर हजारो प्रकारची वृक्षही जवळून पाहायला मिळतात. त्यामध्ये 120 प्रकारच्या औषधी वनस्पतीचा समावेश आहे. वेस्टर्न घाट मधलं टिपिकल व्हेजिटेशन जे आहे ते या प्रकारचं असतं, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त वनस्पतींचा भरणा म्हणजे अंजनी आहे, जांभूळ आहे, चिकणा आहे, नरक्या आहे. तर अशा टाईपचं व्हेजिटेशन साधारण पूर्ण महाराष्ट्राचा जो पश्चिम घाटाचा वरचा पट्टा आहे तर त्या भागात सगळीकडे अशा टाईपचे व्हेजिटेशन असतं. आणि औषधी वनस्पती अंबोलीत जवळपास सर्वे झालाय, त्याच्यात जवळपास 120 प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. मोठ्या वृक्षाबरोबरच पावसाळ्यात ओढ्याकाठी फुलणारी बिगोनिया, फन, चित्रक, विस्तीर्ण पठारावर फुलणारी निळी मंजिरी आणि गेंद इथं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. तेरडा, निलिमा आणि 7 वर्षातून एकदा फुलणारी कारवीही इथं आढळते. जंगलातून फेरफटका मारताना मनाला प्रफुल्लित करणारी डान्सिंग लेडी हे ऑर्किड ही बघायला मिळाली. इथं फुलणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पतीमुळे फुलपाखरांची संख्याही जास्त आहे. महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू असलेलं ब्ल्यू मॉर्मॉन, कमांडर, स्ट्राइप टायगर, ब्ल्यू ओकलीफ, क्रुझर यासारखी 202 फुलपाखरांची नोंद मलबार नेचर कॉन्झर्वेशनने केली आहे. संबंध महाराष्ट्राच्या तुलनेत बघितलं तर संबंध महाराष्ट्रात जवळपास 210 ते 220 फुलपाखरांच्या प्रजाती आहेत. त्यातल्या 202 प्रजाती एकट्या आंबोलीत सापडतात. आणि त्याला महत्वाचं कारण म्हणजे इथलं व्हेजिटेशन आहे. त्यांची जी होस्ट प्लांट ज्याला म्हणतात, ज्याच्यावरती अंडी घालतात, ती इथं मोठ्या संख्येनं आढळतात. फुलपाखरासारखे आंबोलीत वेगवेगळ्या प्रकारचे कीटकही पाहायला मिळतात. पण आम्हाला पाहायला मिळाला तो प्रेइंग मॅन्टिस म्हणजेच प्रार्थना किडा. विविध प्रकारचे आकर्षक बग, उडलूज ज्याला आपण पैसा किडा म्हणतो, जंगलाची वाट तुडवत असताना आम्हाला दिसायला सुंदर अशी विषारी टायगर सेंटीपीड ही पाहायला मिळाली. घनदाट धुक्यातून वाट काढताना झाडांवर बसलेलं थंडीत गारटलेलं लाल तोंडाचं माकड आणि त्याचं पिल्लूही दिसलं. या आंबोलीत महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू, अस्वल, गवा, सांबर, भेकर, बिबट्या आणि त्याचबरोबर पट्टेरी वाघाचं अस्तित्वही इथं आहे. पण जोरदार पाऊस आणि घनदाट धुकं असल्यानं यापैकी लाल तोंडाचं माकड सोडलं तर कोणत्याच प्राण्याचं दर्शन मात्र आम्हाला झालं नाही. आंबोलीत आढळणारे प्राणी, सरपटणारे उभयचर, औषधी वनस्पती, रानफुलं, ऑर्किड, पाहता पाहता अंधार पडला. मग आम्ही सगळे एका खास मोहिमेसाठी निघालो. ही मोहीम होती बेडकांच्या शाळेची.
आणि शाळेतील महत्वाचा विद्यार्थी होता आंबोलीचं खास आकर्षण असणारा आणि महाराष्ट्रात फक्त आंबोलीत आढळणारा मलबार ग्लायडिंग फ्रॉग. मलबार ग्लायडिंगचा शोध आम्ही टॉर्चच्या प्रकाशात सुरू केला. खरं तर बेडूक म्हटलं तर सर्वांनाच किळस येते, पण इथं असणारी विविध रंगी आणि दिसायला आकर्षक असणारी बेडकं पाहिल्यानंतर त्याच्याबद्दलचा गैरसमज दूर होतो. आमचाही बेडकाबद्दलचा हा दृष्टिकोन आहे. पण हेमंत आणि काकांनी सांगितलं होतं, जर तुम्ही आंबोलीतील विविध प्रकारची बेडकं पाहिली तर तुमचा बेडकाबद्दलचा दृष्टिकोन बदलेल. आणि खरंच तसंच झालं. हा शोध सुरू असताना आम्हाला पाण्यात बसलेला रिंकल फ्रॉग दिसला. कोयना टोड दिसला. बेडकांचा प्रजननाचा काळ असल्यानं आम्हाला त्याचं मेटिंग सुद्धा पाहायला मिळालं. एवढंच नव्हे तर रामनिल्ला, फंगाई, क्रिकेट फ्रॉग यासारखी विविध प्रकारची बेडकंही आम्ही पहिल्यांदाच पाहिली. आता आम्हाला वेध लागले होते ते मलबार ग्लायडिंग फ्रॉगला पाहण्याचे. हा आहे आंबोलीचा मानचिन्ह मलबार ग्लायडिंग फ्रॉग. जवळपास 2 तास झाला आम्ही शोधतोय, आता सापडलाय. मलबार रिजन म्हणजे केरळपासून गोव्यापर्यंत असं ह्या पश्चिम घाटातील भागामध्ये हा दिसून येतो, म्हणून त्याला मलबार ग्लायडिंग फ्रॉग असं म्हणतात. मग ग्लायडिंग फ्रॉग याचा अर्थ की तो एका झाडावरनं दुसऱ्या झाडावरनं जी त्याची जाण्याची पद्धत आहे, उडी मारून किंवा ग्लाइड करून, त्याच्यासाठी त्याला ग्लायडिंग फ्रॉग असं म्हटलं जातं. रॅकोफोरस मलबारिकस असं त्याचं शास्त्रीय नाव. दिसायला अत्यंत आकर्षक असणारा हा बेडूक त्याच्या रंगामुळे चटकन नजरेत येतो. मोठे डोळे, गडद हिरवा रंग, चारही पायाच्या बोटांना जोडणारे लाल रंगाचे पडदे, त्यामुळं तो झाडावर उडी मारून आपली पकड घट्ट करतो. झाडांच्या पानांचा आणि त्याचा रंग इतका मिळता जुळता असतो की तो समोर असतानाही चटकन लक्षात येत नाही. महत्वाचं म्हणजे हा बेडूक फक्त पावसाळ्यातच दिसतो. पुढे तो कुठं जातो, काय करतो याबद्दलची माहिती मिळालेली नाही. महत्वाचं म्हणजे आंबोलीत अनेक ठिकाणी आढळणारा हा बेडूक इतर बेडकांप्रमाणे दिवसा ऍक्टिव्ह नसतो, तर अंधार पडायला लागल्यानंतर तो ऍक्टिव्ह होतो. रॅकोफोरस मलबारिकस असं शास्त्रीय नाव असणारा हा मलबार ग्लायडिंग फ्रॉग केरळपासून आंबोलीपर्यंत आढळायचा, पण याची नोंद आता अन्य ठिकाणी होतानाही दिसते. महाराष्ट्रात आंबोलीत सापडतो असं एक म्हटलं जायचं एक 2-3 वर्षापूर्वीपर्यंत, कारण तो मुळातच दिसायचाच आंबोलीत किंवा तो फक्त आंबोलीतच शोधला गेला होता. आता तो पाटगाव, कडगाव, त्याच्यानंतर आपल्या सावंतवाडीत सुद्धा दिसलेला आहे. आणि आम्ही ह्या हा बेडूक म्हणजे इतका आकर्षणाचा केंद्रबिंदू बनतोय, जो जैवतेवर अभ्यास करतात किंवा जे निसर्गप्रेमी आहेत त्यांच्यामध्ये. त्यामुळे आम्ही ह्याला आमचं एक मानबिंदू बनवून टाकलेलं आहे आणि आमच्या आंबोलीचं एक मानबिंदू म्हटलं तरी हरकत नाही. नेस्ट शोधात आम्ही भटकत असताना झाडांवर झोपलेला सरडा, भिंतीवरची पाल दिसली. पण आकर्षक मलबार ग्लायडिंग फ्रॉग पाहिल्यानंतर तो नेस्ट कसं बनवतो हे पाहण्याची ओढ संपलेली नव्हती. हे मलबार ग्लायडिंग फ्रॉगचं घरटं म्हणा किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला नेस्ट म्हणू शकतो. मादी नर अशा प्रकारे ते घरटं बांधतं की जेणेकरून खाली पाण्याचं एखादं डबकं असावं, जेणेकरून पिल्लं, छोटे टॅडपोल्स, ज्याला इंग्लिशमध्ये टॅडपोल्स म्हटलं जातं, ती पिल्लं तयार झाल्यानंतर ती सरळ पाण्यामध्ये पडावी आणि नंतर ते आपल्या जीवनचक्र चालू करायला मोकळी झाली. हे झाल्यानंतर मादी नर निघून जातो आणि मादी हे घरटं इतर जे भक्षक आहेत, त्यांचे जे शत्रू आहेत, त्यांना दिसू नये म्हणून झाडाची इतर पानं, शेजारची जी पानं असतात तिथे त्या घरट्यावर चिकटवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून ते पूर्णपणे हिरवं होऊन जातं आणि त्याच्या शत्रूंना दिसत नाही. ते मादी नंतर काम करते आणि एक 53 ते 54 दिवसांचा कालावधी लागतो की ही बेडकाची पिल्लं पुन्हा बेडूक या स्वरूपात तयार होण्यासाठी. एक
17 ते 18 स्टेजेस आहेत त्यांच्या बेडूक तयार होण्याच्या, त्या बघायला मिळतात जर आपण व्यवस्थित जर त्याचं मॉनिटरिंग केलं तर. आता ते तयार झालेत पूर्णपैकी? आता ते पहिल्या स्टेजमध्ये आहे. याच्यानंतर ते पाण्यात पडतील. त्यानंतर पाण्यामध्ये ते त्याच्यामध्ये समजा 500 ते 600 बेडकाची पिल्लं असतील तर त्यातली काहीच जगतात. आतापर्यंत 22 ते 23 प्रकारच्या बेडकांची नोंद आंबोलीत झाली आहे. त्यामधली 2च बेडकं ही झाडावर नेस्ट करतात, कॉमन ट्री फ्रॉग आणि मलबार ग्लायडिंग फ्रॉग. मलबार ग्लायडिंग फ्रॉग पाहण्यासाठी आणि फोटोग्राफीसाठी अनेक पर्यटक पावसाळ्यात आंबोलीत दाखल होतात. आंबोलीत असणारी ही जैवविविधता जगासमोर आणण्यासाठी इथली मलबार नेचर कॉन्झर्वेशन संस्था काम करते. या संस्थेबरोबर काम करणारे आणि BNHSचे वरिष्ठ शास्त्रज्ञ असलेले वरद गिरी यांनी याच आंबोलीतील देव गांडूळची एक नवी प्रजात जगात आणली. मलबार नेचर कॉन्झर्वेशनचे सदस्य या आंबोलीत विविध जैवविविधता जगासमोर आणण्यासाठी प्रयत्न करतायत. आंबोलीत काम करणाऱ्या मलबार नेचर कॉन्झर्वेशन ग्रुपमुळे इथली जैवविविधता जगासमोर आणायला मदत होते. पण ही जैवविविधता टिकणंही महत्वाचं आहे. त्यामुळे संवर्धनासाठी कार्यशाळा घेऊन हातभार लावला जातोय. आतापर्यंत संवर्धनासाठी म्हणजे एकतर कुठल्याही गोष्टीचं आपल्याला जतन संवर्धन करायचं आहे तर त्याच्याबद्दलची आपल्याला माहिती पाहिजे. जर एखादा बेडूक असेल तर त्याचे ब्रीडिंग बिहेवियर काय आहे, किंवा तो राहतो कुठे, तो करतो काय, किंवा तो खातो काय, त्याचं भक्षक काय आहे, या सगळ्याची माहिती आपल्याला असेल तरच त्याच्या संवर्धनाच्या दृष्टीने काहीतरी आपण प्रयत्न करू शकतो. म्हणून त्या दृष्टीने सुरुवातीचा पहिला टप्पा म्हणून आम्ही पूर्ण जो डेटा आहे, इथे कुठल्या प्रकारचे प्राणी, बेडूक, साप सापडतात, त्यांचं भक्ष्य काय आहे, ते डिपेंड कशावर आहेत, त्यांचं ब्रीडिंग कुठे होतं, कुठल्या परिस्थितीत होतं, कशा प्रकारे होतं, या सगळ्याचा अभ्यास आम्ही एक 3-4 वर्षामध्ये सुरू करून जवळपास आता तो पूर्णत्वाला आलेला आहे. आंबोलीत 12ही महिने हजारो पर्यटक हजेरी लावतात. पण ही संख्या पावसाळ्यात जास्त असते. पावसाळ्यामध्ये आंबोलीत पर्यटक धबधबा पाहण्यासाठी येतो. पण बघण्याचा दृष्टिकोनच नसल्यानं या निसर्गापासून ते दूर आहेत. निसर्ग अभ्यासकांच्या मदतीनं निसर्गाचं हे अनोखं रूप ते पाहू शकतात.